पितृदोष म्हणजे काय? पितृदोष तेव्हा मानला जातो जेव्हा कुंडलीत राहू, केतू, सूर्य, शनी यांचा काही विशिष्ट योग्य बनतो किंवा पूर्वजनांचे श्राद्ध कर्म व्यवस्थित झालेले नसते असे मानले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात काही अडचणी येतात असे पारंपरिकने सांगितले जाते. नमस्कार सर्वांना. स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही पितृदोष म्हणजे काय, पितृदोषामुळे काय होतं, त्याची लक्षणं सर्व काही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ पहा. तर चला तर मंडळी, आपण सुरू करू व्हिडिओला. पितृदोषाची लक्षणे. पारंपरिक मान्यता, घरात वारंवार आर्थिक समस्या, लग्न उशिरा होणे किंवा वैवाहिक अडचणी, संतान होण्यात अडथळे, घरात सतत वादविवाद किंवा अशांती, कामावर वारंवार अपयश, हे सर्व धार्मिक परंपरागत विश्वास आहेत. पितृदोष दूर करण्याचे उपाय. श्राद्ध नियमित करणे. दुसरा उपाय, पितृपक्षामध्ये पितराचे तात्पर्य करणे. तिसरा, तात्पर्य करणे. चौथा, गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान करणे. पाचवा, भगवान शिव किंवा भगवान विष्णू यांची पूजा करणे. सहावा, काही लोक त्र्यंबकेश्वर मंदिर किंवा गया तीर्थ येथे पिंडदान करतात. महत्त्वाची गोष्ट, पितृदोष हा धार्मिक ज्योतिषी विश्वास आहे. जीवनातील समस्या अनेक कारणामुळे असू शकतो. त्यामुळे योग्य मार्गदर्शन, कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक कृती ही महत्त्वाची असतात. जर हवे असेल तर मी यूट्यूब व्हिडिओ पितृदोष वर पूर्ण स्क्रिप्ट, थंबनेल, टेक्स्ट देखील तयार करून देऊ शकते. पितृदोष जास्त होतो किंवा त्रास देतो असे पारंपरिक मानले जाते तेव्हा काही धार्मिक कारण सांगितली जातात. खाली सोप्या भाषेत कारणे व काय करावे ते दिले आहे, तर तुम्ही व्यवस्थित सर्व ऐकावे. पितृदोष जास्त का होतो? परंपरागत मान्यता, पूर्वजनांचे श्राद्ध न करणे. जर कुटुंबात श्राद्ध किंवा तात्पर्य केले नाही तर पितर असुष्ट राहण्यात असे मानले जाते. पूर्वजनांची अपूर्ण इच्छा. पूर्वजनांची काही इच्छा पूर्ण न झाल्या त्याच्या पारंपरिक वंशजावर होतो असे मानले जाते. कुंडलीत ग्रहाचे राहू, केतू, शनी याचे काही योग्य असतील तर पितृदोष कमी करण्याचे काय करावे? पितृदोष पक्ष मध्ये पितरांचे तात्पर्य करा. गरजू लोकांना जेवण वगैरे घालू शकता. लक्षात ठेवा, पितृदोष हा धार्मिक आणि ज्योतिषीय विश्वास आहे. आयुष्यातील समस्या इतर कारणांनाही येऊ शकतात. त्यामुळे सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न खूप महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय अजून एक जाणून घेणार आहोत. पितृदोष म्हणजे काय? खूप जणांच्या मनात आहे. तो का होतो आणि त्याचे उपाय काय आहेत? तर उपाय सांगत आहे, तर तुम्ही व्यवस्थित ऐकावे. सर्वप्रथम समजून घेऊ पितृदोष म्हणजे काय. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आपल्या पूर्वजनांच्या आत्म्या असुष्ट राहतात किंवा त्याचे श्राद्ध व कर्म योग्य प्रकारे होत नाही, तेव्हा त्याचा परिणाम पुढील पिढीवर होतो असे मानले जाते. यालाच पितृदोष म्हटले जाते. अनेक लोकांच्या जीवनात अचानक अडचणी येतात. कामावर वारंवार अपयश, घरात वादाविद, लग्नात अडथळे किंवा संत संबंधित समस्या. काही वेळा या गोष्टीचे कारण पितृदोष असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगितले जाते. आता पाहून पितृदोष हा होतो. पहिले कारण म्हणजे पूर्वजनांचे श्राद्ध न करणे. जर कुटुंबात पितरांसाठी श्राद्ध, तात्पर्य किंवा स्मरण केले गेले नाही तर असंतुष्ट राहतात असे मानले जाते. दुसरे कारण म्हणजे कुंडलीतील ग्रहयोग. ज्योतिषानुसार राहू, केतू किंवा शनी याचे काही विशिष्ट योग्य असतील तर पितृदोष तयार होतो असे सांगितले जाते. तिसरे कारण म्हणजे वडिलांद्वारा अपमान करणे किंवा कुटुंबातील मोठ्यांची सेवा न करणे. हिंदू धर्मात पूर्वजांचा सन्मान न करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, पितृदोष दूर करण्याचे उपाय. तर पितृदोष आपण कसं दूर करणार व कसं जाणार, कसं व्यवस्थित सर्व होणार, तर ही माहिती खूप ऐकणं तुमचं इथं खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर्वांनी व्यवस्थित ऐकावं. पहिला उपाय म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध आणि तात्पर्य करणे. यामुळे पूर्वजनांना शांती मिळेल.
असे मानले जाते. दुसरा उपाय म्हणजे गरजू लोकांना अन्नदान करणे. अन्नदान हे सर्वात मोठे दान मानले जाते आणि त्यामुळे पुण्य मिळते असे सांगितले जाते. तिसरा उपाय म्हणजे भगवान शिव किंवा भगवान विष्णू यांची भक्ती करणे. विशेष सोमवारी शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. चौथा उपाय म्हणजे शक्य असल्यास पवित्र तीर्थक्षेत्रात जाऊन पिंडदान करणे. अनेक लोक नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात किंवा बिहारमधील गया येथे पिंडदान करतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे की पितृदोष हा धार्मिक आणि पारंपरिक विश्वास आहे. जीवनात अडचणी येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे सकारात्मक विचार, मेहनत आणि कुटुंबाचा आधार हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष म्हणजे काय आणि तो होतो आणि त्याचे उपाय काय आहेत हे जाणून घेतले. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अजून पुढची माहिती मी सांगत आहे तर तुम्ही ध्यानाने ऐकावी. तुम्हाला सांगू का मंडळी, पितृदोष म्हणजे पूर्वजनांच्या अतृप्त आत्म्यामुळे किंवा त्यांच्या संदोष कर्मामुळे वंशजाताच्या कुंडलीत निर्माण होणारा एक ज्योतिषीय दोष होय. नव्याने घरात सूर्य राहूचा संयोग, पितराचा अपमान किंवा श्राद्ध कर्माचा लोप त्यामुळे हा दोष लागतो. त्यामुळे आयुष्यात सतत अडचणी, आजारपण, खूप काही अशा गोष्टी येतात आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करून हे निरावरण करतात. अर्थ: पूर्वजांना सन्मान न करणे, त्याची इच्छा अपूर्ण राहणे किंवा त्याच्या निधनानंतर योग्य विधी, श्राद्ध तात्पर्य न करणे. त्यामुळे पितर नाराज होतात. यालाच पितृदोष म्हणतात. कुंडलीतील नावाने घर: कुंडलीतील नावाने घर वडील, नशीब आणि पूर्वजनांचे मानले जाते. या घरात सूर्य आणि राहू किंवा सूर्य आणि शनी एकत्र असल्यास पितृदोष निर्माण होतो. घरात सतत कोणीतरी आजारी असणे असे काही लक्षणं आढळून येतात. पिंपळाची सेवा: दररोज किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे. दान: पितृदोषात गरजूचे अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान करणे. कवळे कुत्र्यांना अन्न: पितृदोषात कवळे कुत्रे किंवा गायीला अन्न भरवणे. महत्त्वाचं सांगत आहे मी, पितृदोषात हा पूर्वजांचा कोप नसून त्यांच्याकडून मिळालेला एक प्रकारचा संकेत असतो. त्याचा आदेश आपल्या जीवनात शुभ कर्म करून त्यांच्या आत्म्याला शांती करणे हा असतो. पितृदोष हा एक लोकांच्या पितृदोष असतोच. याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे. गरुड पुराणानुसार आत्मकर्मानंतर करावयाची विधी. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही लाईक, शेअर, कमेंट नक्की करा व्हिडिओला आणि अशीच तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओच्या द्वारे दिली जाईल. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना.